नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यदाहि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते। तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या एरझारा। जो आत्मबोधाच्या ओवरा बहुडला असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवंताने 2 श्लोकामध्ये जो कोणी साधक निष्काम कर्माचरण करतो आहे त्या कर्माचरण करणाऱ्या पुरुषाची किंवा साधकाची संन्यासी आणि योगी या पदाने स्तुती केलेली आहे। ज्या अर्थी तो कर्तव्य कर्माचं पालन करतो, पण ते कर्तव्य कर्म करत असताना कर्मफलावर पाणी सोडतो, याचा अर्थ तो कर्मफलाचा त्याग करतो आणि त्यागाला संन्यास असं म्हणतात। ज्याने तो धारण केला तो संन्यासीच आहे। म्हणून निष्काम कर्मयोगी गौणी वृत्तीने संन्यासी आहे। आणि ज्या अर्थी कर्मफलाचा त्याग करतो त्याच्या अंतकरणामध्ये कर्मफलाचे विषय असणारा तृष्णागत जो विक्षेप तोही राहिला नाही। विक्षेपराहित्य याला योग असं म्हणतात आणि तो ज्याला साधला त्या अर्थी त्याला योगी असं म्हणतात। ससन्यासी च योगी न निरग्ने न चाक्रियः असं भगवंताने त्याची स्तुती केली आहे। आणि म्हणून जोपर्यंत व्यक्ती संन्यस्त संकल्प होत नाही तोपर्यंत त्याला योगित्वही प्राप्त होणार नाही। न हे संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन। मग एवढं जर कर्माचा मोठेपणाच असेल तर या कर्माचा प्रशस्तपणा जाणून यावत जीवम जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत कर्माचरणच करावं का अशी कदाचित शंका निर्माण होऊ शकते। वेदामध्ये 3 प्रकारचा विभाग आला आहे। कर्म, उपासना आणि ज्ञान या विभागालाच आपण कांड असं म्हणतो। कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांडाचा विचार आहे। याचे सुद्धा 3 साधनामुळे 3 अधिकारी आहे। जो अत्यंत वैराग्याला प्राप्त ज्ञानकांडाचा अधिकारी, विषयामध्ये आसक्त असणारा कर्मकांडाचा अधिकारी, न निर्विण्णो नातिसक्तो जो अत्यंत आसक्तही नाही आणि पराकोटीचा विरक्तही नाही तो भक्तियोगाचा अधिकारी किंवा उपासना प्रांताचा तो अधिकारी आहे। असे योगामध्ये सुद्धा अधिकार सांगितले आहे। कर्माच्या बाबतीमध्ये असा भाग आहे की कर्म फक्त अंतकरण शुद्धीसाठी उपयोगाचा आहे। चित्तस्य शुद्धये कर्म न तो वस्तुपलब्धये वस्तूनाम परमात्मा। या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी कर्माचं महत्त्व नाही, महत्त्वच नाही असं नाही। परमात्म प्राप्तीसाठी आत्मज्ञान आवश्यक आहे। आत्मज्ञान स्थिर राहण्यासाठी अंतकरण शुद्ध आवश्यक आहे आणि अंतकरणाच्या शुद्धीसाठी निष्काम कर्माशिवाय पर्याय नाही। म्हणजे निष्काम कर्माची साक्षात मोक्षाला उपयोगिता नाही, पण परंपरेनं काही गोष्टीच्या उपयोगितेसाठी मात्र महत्त्व आहे। अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्माचरणच करावं लागतं। म्हणून ज्याला योगावर आरूढ व्हायचं असेल, अंतकरणाची शुद्धी प्राप्त करायची असेल, ध्यानयोगाची साध्यता करायची असेल किंवा समाधी योगाला प्राप्त करायचं असेल, हे सगळे योगच आहे। आणि या योगावर ज्याला आरूढ होण्याची अपेक्षा असेल त्याच्याकरिता कर्म कारणम उच्यते। कारणम साधनम, कर्म हे त्याकरिता साधनच आहे। एखादा व्यक्ती ज्याप्रमाणे तृप्तीची अपेक्षा करत असेल तर त्याला भोजन आवश्यकच आहे आणि एकदा तृप्ती झाली तर मग भोजनाची किंवा पात्राची अपेक्षा नाही। पण जोपर्यंत ती तृप्ती होत नाही तोपर्यंत ज्याप्रमाणे भोजन करावं लागतं तसं अंतकरण शुद्धीसाठी निष्काम कर्म करावं लागतं। आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते।
योगावर आरूढ व्हायचं असेल तर कर्म नावाचं साधन आहे. आता योगावर आरूढ झाला असेल तर मग मात्र कर्म साधन नाही, त्या कर्मापासून त्याने विरक्त व्हायला पाहिजे. योगारूढश्च तस्यैव शमकारणमुच्यते. आता मात्र त्याने कर्मापासून शांत व्हावं. जो आत्ता आपण विवाह पाहिला की नाही, कर्मकांड, उपासनाकांड आणि त्यानंतर असणारं ज्ञानकांड. निष्काम कर्माने अंतःकरण शुद्धी झाली असेल तर आता त्या साधकाने चित्ताचं चांचल्य जाण्यासाठी उपासना केली पाहिजे. आता कर्मामध्ये जास्त आसक्त होण्याची अपेक्षा नाही, त्याने आता उपासनेवर भर द्यावा. उपासनेच्या द्वारे जर त्याचं अंतःकरण स्थिर झालं असेल तर आता त्याने श्रीगुरूंची शरणागती करून आत्मविद्या संपादन करण्यासाठीच प्रयत्न करावा. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी जाणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, ते तसेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळ गोनी. ज्ञानोबारे 15व्या अध्यायामध्ये सुद्धा हाच भाग सांगतात. परिसंतांसवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागेशी. येनेची सत्कर्मे, अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. आणि साधकाने एका साधनाचा अंगीकारही करावा आणि क्रमाक्रमाने त्या साधनाचं साध्य मिळालं तर पुढच्या साधनेचा सुद्धा स्वीकार करावा. हा योगारूढ झाल्यानंतर शमः कारणमुच्यते. आता त्याने कर्मसन्यास, कर्मापासून विरत व्हावं असाही भाग सांगितला. आता साधक योगावर आरूढ झाला आहे हे कसं कळेल किंवा केव्हा कळेल, तर त्याचं लक्षण या 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं. या श्लोकाच्या अगोदरची ओवी फार महत्त्वाची आहे. येणे उपाय योगारूढ, जो निरवधी झाला प्रौढ, तयाची या चिन्हाचा निवाड सांगेन ऐके. या उपायांनी जो योगावर आरूढ झालेला आहे, हे उपाय म्हणजे कोणते? मागच्या सगळ्या ओव्यामध्ये सांगितलेले उपाय. आता योगाचळाचा निमथा, या श्लोकाला जो प्रारंभ झाला हे सगळे उपाय आले आणि या उपायामध्ये अष्ट उपायाचा समावेश आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी शब्दाचा अर्थ करत असताना सम आहे परब्रह्म आणि त्या परब्रह्मावर आपल्या अंतःकरणाची वृत्ती अखंड राहणं, याला म्हणतात समाधी. ही समाधी आहे. या उपायाने जो योगावर आरूढ झाला, निरवधी झाला प्रौढ, तयाची या चिन्हाचा निवाड, निवाड म्हणजे निर्णय. त्या महापुरुषाच्या लक्षणांचा काय निर्णय आहे भगवंताने प्रतिज्ञा केली सांगेन आणि तो मात्र त्याला श्रवण कर. मग एखादा पुरुष योगावर आरूढ झाला आहे हे केव्हा कळेल, तर त्याची असणारी 3 लक्षणं या श्लोकामध्ये सांगितली. यदा म्हणजे ज्या काळामध्ये, न इंद्रियार्थेषु अनुसज्जते, जो इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होत नाही. प्रारब्धाने विषय मिळणं वेगळं आहे आणि विषयामध्ये आसक्त होणं वेगळं आहे. ते गुरुवर्य श्री कोरेकर बाबा पाठामध्ये गुरुनाम गुरु श्री मामासाहेब दांडेकरांचं उदाहरण सांगत असतात. विषय मिळणं वेगळं आणि विषयामध्ये आसक्त होणं वेगळं. मामांचे कोणीतरी भक्त, त्यांनी पुण्यामध्ये आंबेरसाच्या काळामध्ये जेवायला बोलवलं आणि सांगितलं येताना तुम्ही पाठातले विद्यार्थी घेऊन या. 3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी नेले. आपण आता दृष्टांत का कोणते नेले मला माहिती नाही, पण मी 3ऱ्या वर्षाचे घेतोय कारण का पुढच्या वर्षी परत न्यायचे, 4थ्या वर्षाला पाहिजे ना ते. त्यामुळं 3ऱ्या वर्षाचे विद्यार्थी नेले. व्यक्ती चांगला होता, स्वयंपाकही सुंदर झाला. त्याच्याकडे 2 लक्षणं होते. त्याच्याकडे म्हणजे त्याच्या घरच्या मंडळीकडे, सुगरणी आणि उदारे. आणि विद्यार्थ्याकडे 2 लक्षणं असावे, रसज्ञ आणि जेवणारे. रसाचं त्याला ज्ञान पाहिजे ना, रसज्ञ. रसाला जो जाणतो त्याला रसज्ञ म्हणतात. आणि जेवणारा कोण? आलेली वाढ मागं जाऊ देत नाही. वाढ मागं गेली आपलं नाव खराब होतं, तो वाढ मागं जाऊ देत नाही, त्याला जेवणारा म्हणतात. भरपूर भाविक होता तो, चांगला उदार होता.
अगदी विद्यार्थ्याला तृप्त होईपर्यंत त्याने आंबेरस वाढला, सुंदर दक्षिणाही दिली. त्या वर्षी विद्यार्थी सगळे साधक माघारी आले. दुसऱ्या वर्षी पण त्याने आमंत्रण दिलं. मागच्याच वर्षी म्हणला होता तो की पुढच्या वर्षी परत या, आमंत्रण दिलं. आता जो तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी जे होते ते चौथ्या वर्षाला गेले. 1 वर्ष होऊन गेलं ना, परत योग आला. परतही त्याने अगदी उदार मनाने वाढलं. आणि मग त्याने विचारतात काही माणसं, गरिबाची भाजी भाकरी गोड करून घ्या असं म्हणतात की नाही. जेवा बरं भरपूर, शांत जेवा, सावकाश जेवा. सावकाश म्हणजे हळूहळू असाही अर्थ होतो. आणि म्हणजे सहित, अवकाश म्हणजे जागा, श्वास घ्यायला जागा राहू द्या असा त्याचा अर्थ आहे अवकाश. कारण जेवणाचा नियम आहे, आपल्या उदराचे 4 भाग करावे कल्पनेत. 4 भाग केले की 2 भागामध्ये अन्न भरावं, 3ऱ्या भागामध्ये पाणी, आणि प्राणवायूला जाण्या येण्याकरता वायो संचारणार्थम 4थम अवशेषयेत. वायू जाण्यासाठी 4था भाग अवशिष्ट ठेवावा लागतो. नाहीतर मग असं तोंड उघडून पाहिलं तर तिथं जिलेबी दिसते, इतकं काठोकाठ पोतं भरू नये असं त्याचा अर्थ आहे. भरपूर जेवला, भरपूर. विचारलं चांगला झाला स्वयंपाक? तो एक विद्यार्थी म्हणला हो खूप चांगला झाला, पण गेल्या वर्षी जसा रस झाला होता ना तसा यावर्षी नाही झाला. ते मामांनी ऐकलं. ते म्हणाले मागच्या वर्षी रस तू खाल्ला होता, यावर्षी रसाने तुला खाल्लं. दृष्टांत संपला. विषय प्रारब्धाने मिळतात. सामान्य पुरुषाच्या मनात विषयाचा आवड रस संस्कार तसाच राहतो. आणि ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये विषय जरी मिळाले तर न अनुषज्यते, तो त्या विषयामध्ये रममान होत नाही. न तेषु रमते बुधाहा. आणि मनुष्य रममान झाला की त्याला बंधन प्राप्त होतं. हे अगदी सहज चालत राहावं. शुकाचार्यांच्या बाबतीमध्ये उदाहरण सांगितलं आहे, गोदोहन मात्रम. गाईचं दोहन करण्यापर्यंत जेवढा वेळ लागतो ना तेवढ्याच वेळापर्यंत ते एखाद्या घरी थांबायचे. घरी म्हणजे अंगणात भिक्षा मागण्यासाठी. तेवढा वेळ झाला की निघून जायचे, थांबायचं नाही. साधू थांबला एखाद्या ठिकाणी की आसक्ती निर्माण होते. पाणी प्रवाहित होण्याचं थांबलं की पाणी खराब होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, जो गायक आहे ना त्याचा गळा थांबता कामा नये. गाता गळा, वाहता मळा, असे बरेच प्रकार आहेत. ते गळ्याने कायम गायन करत राहावं. थांबला की मग आवाजाची धार निघून जाते. वक्त्याने बोलत राहावं. जरी पाठ बंद असेल तर फोनवर बोलावं असा अर्थ. फोनवर काय बोलावं? तच्चिंतनम तत्कथनम. पाठच घ्यावं, दुसरं काही घेऊन नाही. नाहीतर कधी कधी अनुभव येतो, 10-15 दिवस जर पाठ बंद असेल ना तर पहिले 2 दिवस, नवीन जेव्हा पाठ सुरू होतात ना तेव्हा पहिले 2 दिवस आपल्याला शब्द अडखळतात. शब्द आठवत नाही, सुचतच नाही शब्द, कारण सवय नसते ना. आपलं कार्तिकी वारीमध्ये आपण कीर्तनं करतो, श्रोते तसे असल्यामुळे तसं कीर्तन होतं. आणि आता पाठातले श्रोते तयार असतात, त्यामुळे तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे. रसिक असणाऱ्या श्रोत्यांच्याकरता व्याख्यान शोधावं लागतं. श्रोते बदलले की वक्त्याला बदलावं लागतं. हा बदल आपोआप होतो बरं. काही वक्तेपूर्वी अभ्यासू होते, नंतर त्यांच्यात बदल झाला, तर ते अपडेट झाले. कशामुळे? दररोज नवीन श्रोते भेटतात, त्यांना व्हावं लागतं त्यांना तसं. हा भाग वेगळा आहे, समाजात गेल्यावर होतं. हे कशाकरता सांगितलं? ते गायन ज्याप्रमाणे कायम चालू असावं, पाण्याने प्रवाहित राहावं, साधूने संचरण करावं, सिद्धाने फिरावं बरं, साधकाने फिरू नये. काही गोष्टी फिरल्या तर चांगल्या राहतात आणि काही गोष्टी स्थिर राहिल्या तर चांगल्या राहतात. भाकर असते ना तव्यावरची, ती फिरवली पाहिजे. फिरवली तर भाजते ना, म्हणजे जाग्यावर एकाग्रता पाहतो, करपते मग ती. भाकर फिरलीच पाहिजे. घोडा प्रवासाकरता आणला, थोडा का व्हायना फिरला पाहिजे. 4 चाकी गाडी आपल्या अंगणामध्ये, दररोज 10 मिनटं फिरलं पाहिजे घेऊन, गाडी चांगली राहते. त्यानंतर केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण. ज्या व्यक्तीला शहाणपणा अंगामध्ये आणायचं असेल ना
त्यांनी देशाटन केलं पाहिजे बघा. पंडितांची सेवा केली पाहिजे, देशाटन करावं. पण हे सिद्ध महापुरुषांसाठी देशाटन. साधकाने फिरू नये. भाकरी फिरवावी चांगली राहते, घोडा फिरवला चांगला राहतो. तो पानाचा करंडा असतो की नाही, ज्याच्यामध्ये पानं भरून आले, खाण्याचे पानं, नागिनीचे पानं म्हणतो आपण, तर ते दररोज फिरवावे लागतात तर ते टिकतात. तसेच राहिले की ते सडतात. तर सिद्ध महापुरुषाने फिरावं. भागवतामध्ये असा श्लोक आला आहे, वसुदेवांच्या घरी नारदांचं आगमन झालं तेव्हा वसुदेवाने नारदांकरता श्लोक वापरला, भगवन भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिनाम. आपली यात्रा सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. साधूंच्या फिरण्यामध्ये जगाचं कल्याण आहे आणि साधकाच्या फिरण्यामध्ये स्वतःचं वाटोळ आहे. साधकाने फिरू नये. साधकाने आपल्या अंतःकरणाची काही भूमिका स्थिर होईपर्यंत एखाद्या क्षेत्रात एखाद्या उच्चतम महापुरुषाच्या सान्निध्यामध्ये कायम राहावं. जरी त्याला असं वाटलं की आपण पराधीन आहे, परतंत्र आहे, तर ते पारतंत्र्य त्याच्याकरता सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. जोपर्यंत एखादं पिलू त्या आईच्या पंखाखाली खोप्यात राहतं ना, तोपर्यंत ते सुरक्षित राहतं. तसं आपण ज्ञानोबाऱ्यांच्या पदराखाली इथं राहावं. साधकांचा माय बाप. जोपर्यंत आपल्या अंतःकरणाची एक विशिष्ट प्रकारची भूमिका प्राप्त होत नाही, तो ना भूमिका प्राप्त झाली मग फिरावं का? मग फिरण्याची गरज काय? मग तर फिरण्याची गरज नाही. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. म्हणून इंद्रियांच्या अर्थामध्ये, विषयामध्ये ज्यार्थी शब्द वापरला ना, इंद्रियार्थेषु, याचा अर्थ त्या महात्म्याला इंद्रियांचे विषय मिळतात, तोही नेत्रीप आहे, हे सगळं त्याला होतं. पण विशेष काय आहे, न अनुषज्यते, तो त्यामध्ये आसक्त होत नाही, गुंतून राहत नाही. त्यानंतर कर्मसु न अनुषज्यते, जे काही आपल्या वाट्याला नित्यनैमित्तिक कर्म आला आहे ते कर्म तो विधीने करतो, पण त्या कर्माच्या आसक्तीमध्ये सुद्धा रममान होत नाही. जर आपल्याला देवाचं दर्शन करायचं, चिंतन करायचं असेल आणि एखादं कर्म मागं राहिलं तर कर्मात आसक्त नाही होत. त्या बाबतीमध्ये उदाहरण दिलं आहे. एका अंगाने उदाहरण घ्या. भगवान परमात्मा ते वासरं घेऊन वनामध्ये गेले. एका जणाला सांगितलं तो मागून शिदोऱ्या घेऊन ये. एका जणाला मागं ठेवलं शिदोऱ्या आणण्यासाठी आणि त्याला सांगताना सांगितलं आम्ही दक्षिणेकडे जाणार आहे, दक्षिण भागात आहे. आणि भगवान परमात्मा सगळ्या सवंगड्यांना, गाई वासरांना सोबत घेऊन आले. दक्षिणेकडे जे रस्ता फुटतो तिथं थांबले चौकात आणि भगवान म्हणाले मला असं वाटतं आज उत्तरेकडे जावं. गेले उत्तरेकडे आणि मग 11 वाजले ना. भगवान त्या गोपाळांना म्हणतात अरे आपली शिदोरी नाही आली अजून. ते गोपाळ म्हणे वा वा हुशार आहे तू. त्याला सांगताना सांगितलं दक्षिणेकडे या आणि जिथं रस्ता फुटतो तिथं काय केलं, उत्तरेकडे आम्हाला घेऊन आला. बहुतेक तू आम्हाला आज जेवू नाही घालणार, तो फक्त दिंडीच फिरवणार, तो फक्त आम्हाला फिरवणारच आहे आज. मग ते तू काय आम्हाला जेव घालणारच नाही, उपाशीच बहुतेक आम्हाला ठेवणार आहे. भगवान म्हणाले तसं नाही, अरे कुठेतरी जेवण असेल. आता ते करी कारण ते कळू नाही दे कोणा, देवाची क्रिया कोणाला कळत नाही. एकाच जणाला म्हणले झाडावर चढ बरं. एक जण झाडावर चढला आणि त्याने वरती चढून पाहिलं, कन्हैया धूर निघतोय, थोड्या दिवस अंतरावर धूर दिसतोय, चला म्हणे त्यांच्याकडं. मग दोघा जणाला पाठवलं. आता ते गोपाळ गवळी यांची ताक पिरे, ते काय 12 वाजता स्नान करायचे, सकाळी सकाळी गाय वासर घेऊन येणार, दिवसभर खेळणार लहान लहान गोपाळ. जिथं धूर दिसला त्या यज्ञ मंडपामध्ये यज्ञाला प्रारंभ झालेला होता. आता यज्ञ करायचं म्हणजे शुचिर्भूत अवस्था, सोहळ्यातली सगळी मंडळी, आणि तिथं हे पायाच्या जोड्यासहित गोट्यावर चढले. ओ काका मागून, ओ काका 10:30-11 वाजता, ओ काका. ते मंत्र चालू होता, मंत्रोच्चार. त्यांनी पाहिलं शिव शिव शिव, मला स्पर्श केला, हट बाजणं. काय करतो, काय नाही, भुका लागल्या, मिळणार नाही, हाकलून दिलं त्यांना. गोपाळ मागं आले. कोणाकडे गेले होते? मग ते यज्ञ टाकत होते बा असं काहीतरी, स्वाहा स्वाहा. अरे त्यांच्याकडं नाही, मागे अन्न शाळेमध्ये जे अन्नदान चालू आहे ना, त्या याज्ञिकांच्या ज्या धर्मपत्नी आहे त्यांच्याकडे जा म्हणे.
पुन्हा गोपाळ गेले बा. झालं त्यांची ते वाटच पाहत होत्या सगळ्या. त्या जान वेद गर्भीच्या श्रुती, पण त्या याज्ञिकांच्या धर्मपत्नी म्हणून अवताराला आलेल्या. कृष्ण कन्हैया बलराम दादा सहित आले आणि तुम्हाला भोजनाची याचना केली. त्यांनी सगळा स्वयंपाक आपल्या आपल्या त्या टोपल्यामध्ये भरला, मोठ्या पात्रामध्ये, आणि घेऊन निघाल्या ना. ते बाकीच्यांनी ते पाहिलं. बंडोपंत चालणार स्वयंपाक इथं करता काय म्हणे. ते बिचारे उठले. त्यांनी सांगितलं, हा स्वयंपाक तुम्हाला घेऊन जाता येणार नाही, यावर आमचा अधिकार आहे. पती परमेश्वर आहे ना, तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. बाकीच्या थांबल्या, पण एक जण मात्र तिला फारच उत्कंठा लागली. ती जायला निघाली. तिच्या पतीनं तिला अडवलं, तुला जाऊच देणार नाही, कारण तुझं माझ्यासोबत लग्न झालेलं आहे आणि तुझा हात तुझ्या वडिलांनी माझ्या हातात दिलेला आहे, त्यामुळे तो माझी अर्धांगिनी आहे, तुझ्यावर माझी सत्ता आहे. ती पण करारी होती. तिने सांगितलं, माझ्या वडिलांनी फक्त माझा देह तुम्हाला दिलेला आहे, माझं अंतःकरण, माझा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळं जे शरीर, ज्या शरीरावर तुम्ही सत्ता गाजवता, शरीर ठेवलं ते ना तिथं, आणि सूक्ष्म शरीराने ती निघून गेली देवाकडे. सगळ्यात पुढं निघून गेली. त्या याज्ञिकांनी काही जणींना जाऊ दिलं नाही, काही जणी निघून गेल्या, पण एक जण अशी होती त्यामधली की तिच्यावर मात्र असा प्रसंग आला. मला काय सांगायचं, कर्म कोणतं आहे त्यांचं, त्या याज्ञिकांच्या धर्मपत्नींचं पतीचे आज्ञापालन हे कर्म आहे. पण त्या कर्मात जर ती आसक्त राहिली असती तर तिला देवाच्या दर्शनाचा योग आलाच नसताना. म्हणून तिने ते कर्म सोडलं. त्या एवढाच भाग्य त्यातला, ते कर्मसु न अनुषज्यते, ती कर्मात आसक्त न होता देवाच्या दर्शनाला निघून गेली. सर्व संकल्प संन्यासी, मी हे कर्म करणारा करता आहे, या कर्मापासून अमुक एक फल मिळावं, अशा प्रकारचा सर्व संकल्प ज्याने सम्यक प्रकारे सोडलेला आहे. या 3 गोष्टी, कर्माचा करता, भोगता, हे कर्मफल माझं भोग्य, या संकल्पाचा त्याग करणारा, नित्य नैमित्तिक कर्मामध्ये आसक्त न होणारा, कर्म करतो, आसक्ती नाही ठेवत, इंद्रियांचे विषय प्रारब्धाने मिळतात, आसक्त होत नाही, अशी भूमिका प्राप्त झाली तर तेव्हा तो योगावर आरूढ झाला असं म्हणावं. यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण. तरी जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या येर झारा, जो आत्मबोधाच्या ओवरा पोहडला असे. काल आपण या 2 ओव्या पाहिल्या होत्या. परत एकदा संदर्भ घेऊन पुढे जाऊ. पण काल थोडीशी मांडत असताना शास्त्रीय प्रक्रियेमध्ये माझ्याकडून थोडीशी उणीव झाली त्यामध्ये. आज थोडंसं चिंतन वेगळं, म्हणजे त्याच अनुषंगाने आहे, पण असं थोडंसं या ओवीचा अन्वय बदलला की आणखीन एक अर्थ लागेल. ते सुरुवातीलाच ओवी म्हटलो की नाही, तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे. समोरच्या श्रोत्यांसाठी तेवढं व्याख्यान शोधावं लागतं. आणि खरंच आहे, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तसंच केलं पाहिजे. खरं तर तुमचेच उपकार आहे माझ्यावर, तुमच्या निमित्ताने मला अभ्यास करायला संधी भेटते आहे. जयाची या इंद्रियांची या घरा, नाही विषयांची या येर झारा. मुळामध्ये विषय जड आहे. जड असल्यामुळे ते काय हालचाल नाही करत विषय. पण विषय पाहिल्यानंतर इंद्रियांना एक अपेक्षा निर्माण होते, विषय संपादन करावा, कारण इंद्रियांचा स्वभाव आहे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. आणि मग प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतं. मुळामध्ये विषय पण जड आहे, इंद्रियांना तिथपर्यंत जाता येत नाही. मग अंतःकरण काय करतं, इंद्रियांच्या दरवाजातून बाहेर पडून त्या विषय देशापर्यंत जातं. बाह्य ज्ञानाची रीती सांगत असताना विचारसागरात एक प्रक्रिया आली बघा. काय होतं, आपलं ज्ञानाचं जे साधन ते आत आहे, साधनाला करण म्हणतात, आणि आत असल्यामुळे त्याला अंतःकरण म्हणतात. त्या अंतःकरणाचा परिणाम होतो त्याला वृत्ती म्हणतात. आणि ती वृत्ती प्राणाचं साह्य घेऊन, कारण वृत्ती पण जड आहे पण प्राण मात्र क्रिया करणारा आहे, म्हणून ती वृत्ती प्राणाचं साह्य घेऊन नेत्र इंद्रियाच्या द्वारे बाहेर पडून
विषय देशापर्यंत जाते. आणि विषयाला पाहिलं, जर तो विषय प्रिय असेल असं वाटलं तर ती वृत्ती तिथं रममान होते, प्राप्तीसाठी प्रयत्न करते. आणि अप्रिय आहे असं वाटलं की लगेचच्या लगेच त्याग करते. ज्ञानोबांनी त्याकरता उदाहरण दिलं आहे. एखादा व्यक्ती रस्त्याने चालला आणि जर त्याला रत्नाचा हार दिसला तर तो लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करतो. पण रस्त्याने जाताना जाता विषारी नाग जर दिसला तर नाही म्हणे, हार आपण 1-2 तास गळ्यात ठेवला, नागाला आपण 2-3 मिनटं तरी गळ्यात ठेवू, फारच सुंदर दिसतोय, कधीतरी बिळातून बाहेर येतो, बघा ना त्याच्या फणीवर मस्तपैकी आकडा पण आहे, असं नाग गळ्यात घालतो तो. नाग गळ्यात घालतो का भगवान शंकर थोडीच आहे. नाग म्हणेपर्यंत तो घरी जातो. व्याळा का हरा वरपडा झाली या नरा, हर्ष आणि दरारा सरेसाची ओठी. हे शब्दादी विषय पंचविध का जे ज्ञेय, तेची प्रिय का अप्रिय एके परीचे. ज्ञानोबांनी उदाहरण बरेच दिले आहे. जसं निधानाला पाहिल्यानंतर रंक पळत जातो, माशाला पाहिल्यानंतर बगळा पळत जातो, किंवा कामुक पुरुष विषयाला पाहिलं की विषयावर झेप घेतो, किंवा ज्ञानोबांनी म्हटलं आहे आकाशामध्ये पारवा गेला, पारवा, आणि त्यांनी पारवी पाहिली, आकाशातून खाली उड्डाण मारतो. किंवा घनाची गर्जना म्हणजे मेघाची गर्जना झाली की मयूर म्हणजे मोर आकाशामध्ये पाहतो. तसा ज्ञातासुद्धा प्रियज्ञेय पाहिलं की लगेच उडी घेतो. परी मीना ते देखोनी बक, जैसा निधाना ते रंक, का स्त्री देखोनी कामुक प्रवृत्ती धरी. असे बरीच उदाहरणं दिली. हे ना घन गर्जना सरिसा, मयूर ओवांडे आकाशा, ज्ञाता ज्ञेय देखोने तैसा धावची घे. ज्ञाता धाव घेतो की नाही, म्हणजे अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे विषय देशापर्यंत जाते, म्हणजे वृत्तीचं जाणं पण आहे आणि प्रतिकूल विषय वाटला तर मागं येणं पण आहे. वृत्ती जाते येते बरं, पण आता ती इंद्रियांच्या माध्यमातून जाते ना, म्हणून इंद्रियांची या असा अर्थ घेतला. आता याचा अन्वय बदलला तर अर्थ कसा लागतो बघा. काल आपण अर्थ कसा केला होता, जयाच या इंद्रियांची या घरा. ज्या साधकाच्या किंवा ज्या महापुरुषाच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांचं येणं जाणं नाही, विषय येरझार नाही करत. पण येरझार करायला विषय चेतनता असावे लागतात ना, मग विषय जड आहे. मग आता अर्थ आपण बदलो म्हणजे इथंच अर्थ तो आहे, फक्त अन्वय बदलो. तरी जयाची या इंद्रियांची या येरझारा विषयांची या घरा नाही. अर्थ लागेल ना. आता विषयांचं घर घ्या. आता विषयांच्या घरामध्ये ज्याच्या इंद्रियांची येरझार अजिबात होत नाही, का दुसऱ्याच्या घरामध्ये मनुष्य केव्हा जातो. साधं उदाहरण देतो तुम्हाला. साधं उदाहरण, कोणता व्यक्ती खानावळीमध्ये जेवतो, ज्याच्या घरी चांगलं पक्वान्न मिळत नाही तो. ज्याला घरी चांगल्या प्रकारे स्वादिष्ट पक्वान्न मिळालं, कशाला तो इतर खानावळीमध्ये भोजन करेल, करणार नाही. दुसरं उदाहरण, ज्याला सरोवरामध्ये बसल्यानंतर त्या कमळाच्या ताटावर, पानाच्या ताटावर शुद्ध चंद्रकिरणांचं अमृत प्राशन करायला मिळतं, तो चकोर वाळवंटातले खडे चाखत बसत नाही. नियम असा आहे, अमृताने तृप्त झाला तर चकोर वाळवंटातले खडे चाखत नाही. घरामध्ये स्वादिष्ट पक्वान्न मिळालं तर तो बाहेर भोजनाची अपेक्षा करत नाही. तसा जो आत्मबोधाच्या ओवरा पोहडला असे, जो आत्मज्ञानाच्या खोलीत ओवरीमध्ये चांगल्या प्रकारे गाढ झोप लागलेली आहे, अशा महापुरुषाचे इंद्रियसुद्धा आत्मज्ञानामुळे तृप्त होतात. आणि म्हणून पंचदशीकारांनी म्हटलं आहे, रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवते नान्यथा. रसस्वरूप असणारा आत्मज्ञानाच्या द्वारे आनंद जर आत मिळाला, आपल्या परमार्थाचं हे उद्दिष्ट असावं. आपण आपलं समाधान दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो, पण एक भूमिका अशी यावी की आपण आपल्यामध्ये संतुष्ट आणि समाधानी राहिलं पाहिजे. ज्ञानोबांची ओवी तशी, तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतुष्टी मन राहे, आत्मसंतोषी मन राहे.
तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. दुसऱ्याच्या हातामध्ये आपल्या सुखाच्या चाव्या असेल तर आपण संपूर्ण आयुष्य जरी गेलं समाधानी आणि सुखी होणार नाही. आपली सुखी जीवनाची हातवटी आपल्यावर अवलंबून असावी. ज्याला आपल्या आतमध्ये सुख मिळतं तो पारमार्थिक आहे. जय आपण पे सांडून काही वा इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. तो विषय नसेवी हे काय विचित्र येतं. जो आपल्या आत्मस्वरूपाला सोडून इंद्रियांच्या गावातच येत नाही. इंद्रियांच्या गावात आल्याशिवाय विषयाच्या गावात जाता येत नाही. पण जो आपल्या स्वस्वरूपाला सोडून काही माणसं क्षेत्र संन्यास घेतात बघा. आळंदीसारख्या क्षेत्राला मरेपर्यंत सोडायचंच नाहीत. बाहेरच्या गावाला जातील कसे? अजिबात जात नाही. किंवा काही काही मंडळी क्षेत्राशिवाय कीर्तनच देत नाही. उदाहरण घ्या. जय आपण पे सांडून काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. इंद्रियांच्या गावातच येत नाही तर विषयांच्या देशापर्यंत जाईलच कसा. जो आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे जयाची या इंद्रियांची या. इंद्रिय जातात येतात, इंद्रिय वृत्ती जाते येते असा अर्थ करा मग. इंद्रियांची या येर झारा विषयांच्या घरा नाही. विषयांच्या घरामध्ये इंद्रियांचं जाणं आणि येणं होतच नाही. इंद्रिय कधी जातात? सहजे सुखाचे अपारे सुरवाडली अंतरे रचिला म्हणून बाहेरे पाऊलं घाली. सहज आहे, स्वसुख आहे, अनंतापार अमर्यादित आहे, अमर्याद आहे ते. आणि त्या सुखाने ज्याची रचना झाली त्यामुळे तो बाहेर पाऊलं न घाली, बाहेर पाऊलसुद्धा टाकत नाही. म्हणून त्याचे इंद्रियच एवढे सुंदर आहे, इंद्रियच एवढे तृप्त आणि समाधानी आहे का ते विषयांच्या घरातच जात नाही. ते यशोदा मैयाने भगवंताला म्हटलं आहे बघा. एवढ्या अर्थानेच ते प्रमाण घ्या. काय उणे का करीतोशी चोरी कन्हैया. अरे आपल्या घरामध्ये काय उणीव आहे, कशाला चोरी करतो? आपल्या घरामध्ये जेवढं लागेल तेवढं आहे ना. तू स्वतः म्हणतो गाई राखीतो 9 लाख. एवढी जर आपली संपत्ती असेल तो चोरी का करतो? तसं ज्याला आतली तृप्ती मिळाली आहे तो बाहेर त्याचे इंद्रियसुद्धा विषयांच्या घरामध्ये येरझार करत नाही. हाही अर्थ लागतो बरं. फक्त अन्वय बदलला. काल आपण अर्थ करताना इंद्रियांना घर म्हटलं होतं आणि विषयांचं येणं जाणं म्हटलं होतं तर ते अर्थाला सुसंगत होत नाही. पण आता जर विषयाला घर म्हटलं तर तो अर्थ आणखी सुसंगत होऊ शकतो. तरी जयाच्या इंद्रियांच्या येर झारा विषयांच्या घरा नाही. विषयांच्या घरामध्ये त्याची इंद्रिय जातही नाही येतही नाही. काय घेणं इथं? तृप्त झाला आहे ना. विषयाकडे कशाला जातो मनुष्य? क्षणिक आनंदासाठी. आणि क्षणभंगूर आनंद नाशिवंत आनंद आहे. जाईलच कसा तो? जातच नाही. जो आत्मबोधाच्या ओवरा पहुडाला असे, जो आपल्या स्वस्वरूपाभूत असणाऱ्या आनंदामध्ये योवै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असती तो का म्हणे कैसी केव कोठे जीव निराळा. जीव हा परमात्म स्वरूपच आहे हे त्याला आत्मबोध झाल्यामुळे आत्मज्ञानाच्या ओवरामध्ये खोलीमध्ये निवांत पोहडलेला आहे. तो कुमार ही अपेक्षा करतात ना. तो का म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन ऐसी वर्मी मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. आपण काल अर्थ केला होता. सामान्य पुरुष अबोधाच्या म्हणजे अज्ञानाच्या खोलीमध्ये झोपलेला आहे. जागाच होत नाही. किती जागा करा, काही जागा की निजलासी जागाच होत नाही. संत त्याला जागे करतात. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगता. भगवंताने चोरी केली. ताकाचा मोठा डेरा होता. घेतला 80 वर्षाचा म्हातारा, डोंबल्यावर टाकला त्याच्या. बरोबर आहे म्हणे. हो खरं आहे. परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा व डेरा फोडीला सैरा त्यावरी. यशोदा मैयाने विचारले खरं आहे? भगवान मध्ये 100% खरं आहे. मान्य केलं. बरं मग आता डेरा ठेवायचा, फोडला हरकत नाही. म्हाताऱ्याच्या डोंबल्यावरच टाकला म्हणे. का? म्हणे मी त्याला जाग करत होतो. आणि जाग करण्याची पद्धती होय. हां, जाग करण्याची पद्धती, जाग करण्याचा नियम आहे. एखादा व्यक्ती जर झोपला असेल तर धर्मपत्नीने आपल्या पतीला जाग कसं करावं?
एकदम नाही, पहिलं पायापासून जागं करावं. पाय लक्ष्मीच्या हाती असं त्या. किंवा मग तो पलंग, तो का म्हणे शेषान जागे करा ऋषिकेशा, असे नियम आहे सगळे. ते जागं एकदम कोणालाही जागं करू नये बरं, हळूहळू. कारण जीवात्मा सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न झालेला असतो. आणि एकदम जर जागं केलं त्याला, तर त्याला त्या प्रचंड वेगामध्ये सुषुप्तीतून जागृती द्यायला धक्का लागू शकतो. म्हणून हळूहळू आई ज्याप्रमाणे नाही का एखाद्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरविते, गोंजारते, त्याला कुरवाळते, तसं जागं करावं हळूहळू. ते जागं करण्याची पद्धती म्हणे. अरे पायापासून जागं करायचं म्हाताऱ्या माणसाला. भगवान म्हणाले त्याला पायापासून जागं केलं असतं, म्हातारा परत झोपला असता. म्हणून डेरा फोडला. 80 वर्षाचं वय झालं अजून झोपच काढतो काय? जागा करा. सामान्य पुरुष इथं झोपलेला आहे, जागा नाही होत. हा महात्मा आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे, आत्मज्ञानाच्या ओरीमध्ये निवांत हा निजलेला आहे, झोपलेला आहे. आता त्याची स्वरूपस्थिती प्रतिपादन केल्यानंतर मन सांगतात. आता आपण पहिल्या ओळीमध्ये विषयांच्या घरी इंद्रियांचं येणं जाणं नाही. पण प्रारब्धामध्ये कधी असं घडतं की विषय स्वतःहून येतात बरं. कधी कधी धन चालत येतं, कधी कधी अनुकूल असणारे वनिता, स्तरक, चंदन आदी हे विषय येतात. कारण ओवी तशी पुढं आलेली आहे. जरी जड विषय असेल तरी पण जड विषय ज्यांच्या आश्रित राहतात, रूप नावाचा विषय आहे तो एखाद्या व्यक्तीच्या आश्रित राहतो. गंध नावाचा विषय फुलाच्या आश्रयाने राहतो. रस नावाचा विषय भोजनाच्या आश्रयाने राहतो की नाही. जरी विषय अमूर्त असेल, विषय इंद्रियाने ग्रहण केले, पण ते एखाद्या उपाधीच्या योगाने येतात ना. ती उपाधी जवळ आली म्हणजेच विषय जवळ आला. पण जरी विषय जवळ आला तरी त्याला स्मरण होत नाही. जयाचे सुख दुःखाचे अंगे झगटले मानस चेवोनेगे. जयाचे मानस सुख दुःखाचे अंगे झगटले चेवोनेगे. अन्वय असा आहे, जयाचे मानस म्हणजे अंतःकरण, सुख दुःखाचे प्रसंग अंगावर लागतात. सगळं जीवन याच्या हिशोबात नाही घालायचं. सुखदुःखाच्या अतीत आपल्याला होता आलं पाहिजे. ज्या किमतीने आपण सुखाला प्रवेश देतो की नाही, तितकीच किंमत दुःखाला पण दिली पाहिजे. अपेक्षित पावे ते जे नेतोषे मानवे, अनपेक्षिताही करवे तोची मान. संत करतात ते सुखदुःख जेत सामावे. तुम्हाला सगळ्या संत वाङ्मयामध्ये सुख असं एकटं कधीच येणार नाही, दुःख एकटं नाही येणार, जोडी ती. ते भाऊ आहे भाऊ. सुख आणि दुःख हातात हात घालून येतात. फक्त एवढंच आहे की दिवस आणि रात्रीप्रमाणे त्यांचा प्रसंग आहे. सुख आलं की दुःख मागं लपतं, दुःख आलं की सुख त्याच्या पाठीमागे लपतं. त्याच्यातही पुन्हा असं आहे, ज्ञानोबा म्हणतात हे सुख दुःख एकाच आईची लेकरं आहे. सुख गावात चाललं का सगळ्या गावातल्या लोकांनी दरवाजे उघडले, फुलांच्या पाकळ्या टाकल्या, पाय घड्या, आगतम स्वागतम सुस्वागतम. सुखाचे सगळे स्वागत सत्कार करायला लागले, अपेक्षा सगळ्यांना. आणि सुख गावातून चक्कर मारून आलं, दुःख निघालं, सगळ्या लोकांनी दरवाजे बंद केले. ते दुःख रडलं आईजवळ, म्हणे आई माझाच भाऊ आहे हा. सगळं गाव त्याचं स्वागत करतं आणि मी गेलो तर लोक दरवाजे बंद करतात. आई म्हणले काळजी नको करू. मग त्या आईने सुखाचे जे काही कपडे दुःखाला घातले. लोकाला असं वाटलं सुखच आलं, लोकाला वाटलं सुख आलं, दरवाजा उघडला. घरात जाईपर्यंत सुख होतं, घरात गेल्यावर भांडणं सुरू झाले. असं आहे सगळं. हे सुरुवातीला डीपी पाहायला की वाटतं सुख आहे, नंतर कळतं ते असंच आहे की नाही. दुःख लेवोनी सुखाचे अंगी सळीत जगाते. त्या दुःखाने सुखाचे कपडे घातले म्हणून सुख आणि दुःख कायम सोबत राहतं, कायम. आणि संत त्याला एकच किंमत देतात, सुखदुःख समान, समदुःख सुख स्वस्तः. आलं की नाही. तुल्य निंदा सुतीर मौनी, समशत्रौच मित्रेच, सुखदुःखे समे कृत्वा. सगळ्या गीतेमध्ये असे शब्द आहे सगळे. सम सम. दुःख आलं विषाद नाही, सुख आलं हर्ष नाही. दोन्ही ठिकाणी सुखदुःखाच्या अंगाने झगटले मानस. त्याच्या मनाशी त्यांनी संघर्ष केला तरी पण ते मन
सुख आणि दुःखाला जाणण्याकरता जाग नाही होत. मन हे गोविंदी, मन हे राम झाले, मन हे राम झाले. जे पाणी गंगेच्या संगतीत आल्यानंतर समुद्रात गेलं, चांगलं आहे का? सरितेच्या संबंधाने घो घो असा आवाज करत जे पाणी समुद्रात गेलं, ते पाणी आपला उगम कुठं झाला होता हे पाहायला मागं येतं का? सरितेचे नि ओघे सिंधुजळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती ना. ते समुद्रची होणे ठेले, ते चित्ताचे चैतन्य झाले. जेथ यातायात निमाले घनानंद जे. सुखाचे नि दुःखाचे प्रसंग जरी आले तरी संत सुखाला आणि दुःखाला, हर्ष विषादाला प्राप्त होत नाही. भरतांना जन्म मिळाला ना पुढचा, एक मृगजळाचे निपुरे, जैसे न लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजो. ज्ञानोबाऱ्यांचं उदाहरण किती गोड आहे बघा. आपण म्हणतो समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो. मृगजळाचा पूर आला, आता इंद्रायणीला जर पूर आला, एखादा व्यक्ती वाहून जाऊ शकतो. प्रचंड प्रमाणामध्ये मृगजळाचा पूर आला आणि त्या मृगजळाच्या पुरामध्ये आपण जागृतीतला एक पर्वत ठेवून दिला. पर्वत आहे जागृतीतला आणि पूर आहे मृगजळाचा, वाहून जाईल का? वाहून नाही जाणार, पण थोडा ओला तर होईल ना. का ओलाही होणार नाही? नाही होणार. मृगजळाचे निपुरे, जैसे न लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातळी आजो. शुभ अशुभ सुख दुःख प्रातिभासिक आहे आणि त्याचा अंतकरण पारमार्थिक सत्तेशी एकरूप झाला आहे. त्यामुळे त्यामध्ये तो सापडतच नाही, विकाराला प्राप्त होत नाही. जयाचे सुख दुःखाचे ने अंगे. ते भरतांचं उदाहरण सांगत होतो. भरतांना जन्म हरणाचा मिळाला. तिसरा जन्म जो मिळाला ब्राह्मण कुळामध्ये मिळाला. ब्राह्मण कुळामध्ये मिळे, पण मागची जी काही उणीव आहे या जीवनात होऊ द्यायची नाही. उच्चारच नाही केला मंत्राचा, व्रात्यपणा आला. आईबाप होते तोपर्यंत पालनपोषण झालं. आई वडील निघून गेल्यानंतर मग आता कोण काम देणार आहे? घरातले माणसं वैतागले, काम तर काहीच करत नाही आणि आहार तर चांगला आहे, मग माणसं वैतागतात. म्हणजे पंक्तीला पाहिल्या आणि हरिपाठाला गायब. असं घडतं कधी कधी. हरिपाठाला गुप्त, असं व्हायचा कोठे आठवायचे नाही आणि पदार्थाला मात्र संकल्प सोडाला. उदरभरणो हे जाणीचे यज्ञ कर्म म्हणून पुढे घरचे वैतागले. घराने तिरस्कार केला. गावातले लोक भोजन द्यायचे, शिळीच भाकरी द्यायची. पण दुःख आलं मानस चेवणे. कधी कधी ताजंही पक्वान्न मिळायचं, तक्रार नाही. कधी करपलेला भात मिळाला तरी अडचण नाही. गावामध्ये शेताचं राखण काम केलं, आनंद आहे. रहुगण नावाचा राजा आला. पालखी वाहणारे 4 होते. एका व्यक्तीला काही अडचण आली, 3 व्यक्ती पालखी वाहू शकत नाही. 3 जणांनी शोध घेतला. हे बसले होते शेताचं राखण करत, चालता का आमच्यासोबत? मग चला. पालखीला खांदा दिला. ब्रह्मवेत्ता महात्मा आहे. वरती राजा बसला. पण ते चालताना जीवाचे नावे तृणही नो लांडवे, मुंगी मिरू नो लांडवे, ऐसिया लगी मा चालता, कृमी कीटक पंडुसता, देखे तरी हळू मागोता पाऊल घे. मुंगी आली का पायाखाली होणे म्हणून मागं पुढं पाऊल पडायचा. आता गाडीच्या 4 चाकात हवा समान पाहिजे ना, तेव्हा गाडी चांगली चालते ना. तर एका 3मध्ये 40 आणि एका 30 हवा असेल तर मग गाडी एका बाजूला कलते असं म्हणतात. तसं पालखीचं होऊ लागलं. तो राजा खवळला. म्हणे काय तुम्हाला कळत नाही का कसं चालतं? म्हणे हा नवीन जो आला ना त्याला चालायचं कळत नाही. राजा म्हणला तुला कळतं का वर कोण बसलेलं आहे? ते भरताने उत्तर दिलं. जड भरताने, राजा वर आणि खाली एक परमात्माचा आहे. भरला गण दाटा हरी दिसेन सर्वा गटी राम. ते बापरे, एवढा मोठा बोध असेल हा नक्की महात्मा असेल. पालखी खाली घ्या म्हणे. नमस्कार केला. राजा नमस्कार करतो. सुख आहे ना. आपल्याला एखाद्या मंत्र्यांनी चालता चालता गाडीतून नुसता हात केला असा तरी माणसं म्हणतात आपली ओळख येते.
कशाची ओळख? ते सगळ्याला तसंच करत असतात. आपलं वाटतं आपली ओळख आहे. नुसता हात केला तरी माणसाला वाटतं आपलं वजन वाढलं. इथं रोहगण राजा शरणागती करतोय, नमस्कार करतो, पण सुखाच्या प्रसंगाला हर्ष नाही. एका सरदाराने पकडलं आणि बळी देण्याचा प्रसंग आला. दुःख आलं तरी तक्रार नाही. जयाचे सुख दुःखाचे न्यांगे, झगटले मानस चेवणे घे. विषय पासीही आली असे नरेगे, हे काय म्हणवणी. विषय जवळ जरी आला स्वतःहून बरं हात जोडून, दिव्य सगळे भोग आहे तैसे अहिकीचे का स्वर्गीचे. विषय जवळ येतात म्हणजे विषय कोणाचा तरी आश्रय घेतात आणि आश्रय घेऊन त्या उपाधीच्या योगाने विषय जवळ येतो. जगद्गुरू तुकोबारांच्या जवळ धन नावाचा विषय आला ना, नजराना, त्या रूपाने विषय जवळ आला. तुकोबारे स्वीकारत नाही. विषय पासीही आलिया, जवळ विषय आला. यात बारकावा असा आहे, काही माणसं विषय प्राप्तीसाठी 8 तास करतात आणि काही जणांना मात्र विषय स्वतःहून जवळ येतात. स्वतःहून परमार्थामध्ये विषय येतात बरं. चिरंजीव पद वाचा म्हणजे लक्षात येईल. साधकाने त्याग केला आहे, पण विषय कसे जवळ येतात? वेगळं रूप धारण करून येतात. शब्द नावाचा विषय लोकस्तुतीच्या रूपाने आपल्या जवळ येतात. जनस्तुती लागे मधुर, म्हणती हरीचा अवतार, आम्हा लागी झाला स्थिर. शब्दविषय. रसविषय, जो जो पदार्थ त्याला आवडतात. महाराज तुम्ही काय जेवणार आज संध्याकाळी, कीर्तनात काय घेणार? घेऊ विष. कोणता कोणता विषय आवड विचारतात की नाही? रसविषय त्या रूपाने येतो आहे. सुगंधाच्या रूपाने स्पर्श गंध येतो. कपड्याच्या रूपाने स्पर्श नावाचा विषय येतोय. हे सगळे विषय त्याला येतात. आणि मग जे जे वंदिती तेचे त्याशी निंदिती. जे अगोदर स्वागत सत्कार करत होते तेच लोक पुन्हा निंदा करतात की नाही. विषय मनुष्याला व्याकुळ करून टाकतात. असे विषय उपाधीच्या योगाने जवळ येतात, पण आल्यानंतर हे काय म्हणवणी, हे काय विषय आहे याची त्याला जाणीव नाही. किंबहुना हा महात्मा विषयात सुद्धा आपला आत्मचैतन्य पाहतो. तया विषयातोही काही आपण पे वाचुनी नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना. विषय आला द्वैत रूपाने पाहतच नाही. समोर विषय जरी आला तरी त्यात तो आपल्या परमात्म्याचं दर्शन करतो. विषाचा प्याला आला तो मीराबाईंकडे. विषाचा प्याला राजाने पाठवला. त्यात त्यांनी काय पाहिलं? हे माझ्या परमात्म्याची इच्छा आहे. परिणाम नाही झाला ना, परिणाम देवावर झाला. म्हणजे विषय जरी जवळ आला तर विषयात सुद्धा देवदर्शन, आत्मदर्शन ते करतात. म्हणून यालाच पदार्थाभाविनी अवस्था म्हणतात. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. योग वाशिष्ठामध्ये आलेला सप्तभूमिका आहे. त्यामध्ये विषय रूपाने दिसतच नाही, जग रूपाने दिसत नाही. जग नोहे हा अवघा जनार्दन, जागता जगदेव. जाग झालं की जगच देव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. त्यामुळे तोची तो निरुता समदृष्टी तत्वता. हरिमने पंडसुता तोची ब्रह्म, तोच ब्रह्म आहे, समदृष्टी आहे. म्हणून विषय पासीही आली असे न रिगे. से म्हणजे आठवण. त्याला आठवणसुद्धा होत नाही की हा विषय आहे. हे काय म्हणवणी, हा नेमका काय विषय आहे याची सुद्धा त्याला आठवण राहत नाही. पुढे इंद्रिय कर्माच्या ठाई वाढी नली परी कही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. इंद्रिय कर्माच्या ठाई वाढी नली. त्याचे इंद्रिय त्या इंद्रियांचं कर्म करण्यासाठी फार वाढली, म्हणजे कर्म करण्यासाठी प्रवृत्त झाली. म्हणजे मोठी मोठी कर्म त्याचे इंद्रिय करतात. पण आश्चर्य आहे, कर्म जरी परिपूर्ण केलं तरी पण त्या कर्मापासून फळहेतूची अंतःकरणी चाड नाही. विशेष आहे बरं. बाहेर कर्मेंद्रिय कर्म करतात, मनामध्ये फळाची अपेक्षा नाही. आपलं तसं नाही. आपण कर्मच करत नाही, पण अंतःकरणात फळाची लईच मोठी अपेक्षा आहे. आपण एखाद्याला म्हणत चालता का? कशाला? काय आहे तिथं?
किती वाजता आहे? 11:45ला. इंद्रिय कर्माच्या ठाई वाढीनली परी कही, फळ हेतूची चाळ नाही अंतःकरणी. फळाच्या हेतूची इच्छा सुद्धा अंतःकरणामध्ये निर्माण होऊ देत नाही. ज्ञानोबा म्हणतात, असतेनी देह ये तुला, जो चेतूची दिशेने दिला, तोच योगारूढ भला ओळखेतो. असतेनी देहे म्हणजे असलेल्या देहाने, देहे तो ते विभक्ती आहे. या विद्यमान असणाऱ्या देहाने ये तुला, ये तुला म्हणजे एवढा मोठा येतो, एवढा आहे, एवढ्या बोधाला प्राप्त आहे. त्याला जर पाहिलं तर त्याच्याकडे 2 लक्षणं दिसतात. जो चेतूची दिसे निदेला. आता याचा अर्थ करत असताना जो आत्मबोधाचे ओवराळा पौडला असे ना, त्यापेक्षा भिन्न लक्षण आहे बरं. जो चेतूची दिशे, जो जागा झालेलाही दिसतो आणि निदेला दिसे, निजलेलाही दिसतो. असं कसं काय? म्हणजे त्याला का तार लागली का काय? जसे आपल्याला लागते कधी कधी, डोळे उघडे दिसतात पण कानातून शब्द एकही आत जात नाही, तसा अर्थ नाही घ्यायचा. त्याचे 2 अर्थ करायचे. जो चेतूची दिसे, चेतू म्हणजे जागा, जो आपल्या आत्मस्वरूपामध्ये जागा झालेला आहे. आणि निदेला दिशे म्हणजे व्यवहारात निजलेला आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः देखे भूत जात निदेले तेथीची जया पाहले चेतूची आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रिती जो म्हणून निदेला. लक्षात आलं ना? म्हणून 2 लक्षणे एका व्यक्तीच्या ठिकाणी दिसू शकतात. एखादा व्यक्ती उन्हाळ्यामध्ये स्नानाला गेला, इंद्रायणीच्या पात्रामध्ये, नाभी इतक्या पाण्यामध्ये गेला, तर त्या व्यक्तीला 2 लक्षणं दिसतात. कमरेच्या खाली त्याला ओलावा आहे, गार लागतं, आणि वरती उन्हाळा असल्यामुळे ऊन लागतं. मग आता त्याला ऊन लागतं का गारवा लागतो? दोन्ही लागतात. कारण तो सरोवरामाची अर्धा बुडाला, खाली शीतळ वर उष्ण, उष्णता आहे आणि खाली शीतळता आहे. तसा हा महात्मा परमार्थात जागा आहे आणि व्यवहारामध्ये झोपलेला आहे. किंबहुना सुधर्मी थोरू अवसरी उदारू आत्मचर्चे चतुर एरवी वेडा, असा तो आहे. आणि असा जो असेल तोच योगारूढ भला ओळखेतू. अर्जुना, तोच योगावर आरूढ झालेला चांगला महात्मा आहे. तो ओळखे बरं, तू त्याला ओळख, नाही तर तो उपेक्षा करशील. उपेक्षा नाही करत, त्याला जाणून घे. हे अर्जुनाने ऐकलं. बाप रे बाप, देवाने त्याची स्तुती करावी ते तर अर्जुन म्हणे अनंता. हेमच विस्मोह ऐकता सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे. अर्जुन म्हणे अनंता, हे देवा, हेमज ऐकता, हे तुमच्या मुखातून लक्षण ऐकले मी, मज बहुविस्मय, मला फारच आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. सांग बरं देवा, तया ऐसी योग्यता, त्या महापुरुषाला अशा प्रकारची योग्यता कवने दिजे, कोणी दिली ही त्याला योग्यता? काय योग्यता असेल? देवाने त्याची स्तुती करावी. सांग बरं, त्याला एवढी मोठी योग्यता कुणी दिली आहे? आपल्याला असं वाटतंच की नाही की परमार्थामध्ये कुणीतरी आपल्या मस्तकाला हात ठेवावा. साधना नाही करायची, आपल्याला फळ मिळालं पाहिजे. हात ठेवला समाधी, असं वाटतं आपल्याला. साधना नाही करायची, लगे मोक्ष. मनुष्याला हीच अपेक्षा आहे की कोणीतरी आपल्याला ते द्यावं. हे अर्जुनाला सुद्धा वाटलं. सांगे तया ऐसी योग्यता कवने दिजे. सांग बरं देवा, त्याला अशी योग्यता कुणी दिली? आणि हे ऐकल्याबरोबर देवाला हसू आलं. मुख्य गीतेमध्ये हा भाव नाही, पण ज्ञानोबाने हा भाव प्रगट केला. याचा विस्तार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. खूप गोड